महिला सेवा संघ यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करते। महाड पोलादपूर तालुका भोई समाज 50वी वार्षिक परिषद मोठ्या थाटामाटात संपन्न। मंत्री भरतशेठ गोगावले, सुषमाताई गोगावले यांची भोई समाजाच्या वार्षिक परिषदेला उपस्थिती। भोई समाजाच्या वार्षिक संमेलनात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य स्थापन करताना विविध समाजाच्या समाज बांधवांना वेगवेगळी कामं वाटून दिली। असाच एक समाज जो छत्रपती शिवरायांची पालखी वाहण्यासाठी जबाबदारी निभावत असे त्याला भोई समाज असं म्हणतात। आज भोई समाज विविध क्षेत्रात काम करत असला तरी मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे। गेली कित्येक वर्ष भोई समाज हा आपला पारंपरिक व्यवसाय करत आहे आणि सर्वत्र विखुरला देखील आहे। हेच खदखद या समाजाच्या काही दूरदृष्टी बांधवांच्या लक्षात आली आणि 50 वर्षापूर्वी भोई समाजानं आपला समाज एकत्रित यावा म्हणून महाड पोलादपूर मधील सर्व भोई समाज बांधवांनी महाड पोलादपूर भोई समाज सेवा संघ स्थापन केला। आज या सेवा संघाला 50 वर्ष पूर्ण झाली। या समाज बांधवांचा आज 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यातील खरवली इथं भोई समाज सेवा संघाचा 50वा वार्षिक परिषद सोहळा संपन्न झाला। हा सोहळा या सोहळ्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवले। 13 फेब्रुवारी रोजी सर्व समाज बांधवांनी खरवली, आकडे, इसानी कांबळे, नागलवाडी ते पुन्हा खरवली अशी दिव्य भव्य बाईक रॅली काढत कार्यक्रमाला सुरुवात केली। या भोई समाजाच्या वार्षिक परिषदेत महिलांसाठी हळदी कुंकू, आरोग्य शिबिर, क्रीडा स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मंत्री महोदय नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सुविद्य पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मायमाऊली सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले, मायमाऊली सुषमाताई गोगावले, संजीवनी सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा शीतलताई गोगावले कदम, महाड शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत, जिल्हा परिषद सदस्या मनाली कलिचकर, पंचायत समिती सदस्य दिव्या रेशीम, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर, महाड पोलादपूर तालुका भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष सतीश कृष्णा चिनके, स्वागत अध्यक्ष दीपक जाधव, रायगड जिल्हा भोई समाज अध्यक्ष रामचंद्र शिर्के, महाड पोलादपूर तालुका उपाध्यक्ष कृष्णा कडू इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महिलांना मार्गदर्शन करत असताना पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत आणि संजीवनी सामाजिक संस्थांच्या अध्यक्षा शीतल गोगावले कदम यांनी महिलांना पुढे येऊन सामाजिक कार्य करावं, लहान मुला-मुलींनी आपल्या पालकांच्या आपल्या दैनंदिन गोष्टी मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता सांगाव्यात, जेणेकरून आपल्या पालकांना त्या संदर्भात माहिती होईल आणि त्यावर उपाय काढले जातील। तसेच पालकांनी विशेषतः महिलांनी आपल्या मुलीवर विशेष लक्ष देऊन त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी यांच्यावर बारकाईने लक्ष द्यावं, त्यांना योग्य मार्गदर्शन करावं असा सल्ला दिला। तर सामाजिक कार्याबरोबरच स्वावलंबनावरती भर द्यावी, त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आज शासन आपल्यापर्यंत पोहोचवत असल्याचं सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा शीतल गोगावले कदम यांनी सांगितलंय। तर सुषमाताई गोगावले यांनी सर्व समाज बांधवांच्या आणि महिलांचं निवडणूक काळात आमच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल आभार मानत गोगावले कुटुंब देखील आपल्या सोबत कायम राहील। कोणत्याही अडचणी आल्यास आपण मनात कोणताही दुजाभाव न बाळगता मंत्री भरतशेठ गोगावले आणि गोगावले परिवाराशी संपर्क साधावा, आपल्याला योग्य ते सहकार्य केले जाईल असं आश्वासन दिलं। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात महाड पोलादपूर तालुका भोई समाज सेवा संघाचा हा 50वा वार्षिक परिषदेचा कार्यक्रम संपन्न झाला। दोन्ही तालुक्यातील भोई समाजातील महिला, पुरुष यांच्यासह इतर समाज बांधवांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आमचं तर क्राईम रिलेटेडच काम असतं, परंतु महिलांनी काय दक्षता घेतली पाहिजे दैनंदिन जीवनात, जेणेकरून त्यांना कुठल्याही गोष्टीला चुकीच्या गोष्टीला त्या बळी नाही पडल्या पाहिजेत, महिला, मुली किंवा मुलं असं। तर बऱ्याच वेळा मी म्हणजे आपल्या महाडला आल्यापासून आमच्या SP मॅडम आहेत, ज्या की अचल दलाल मॅडम आहेत, त्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात, त्या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागला बसतात SP ऑफिसला। तर त्यांनी असं केलं की पोलीस काका, पोलीस दीदी किंवा दामिनी पथक नेमलेलं आहे की जेणेकरून मुलं किंवा लहान मुली म्हणजे जर आपण पोक्सो कायदा बघितला तर पोक्सो कायद्यात असं सांगितलं की 18 वर्ष वयापेक्षा जी कोणती मुलगा किंवा मुलगी असेल तर ती
बालक या सदरात मोडली जाते. म्हणजे ती कोणतंही काम करू द्या किंवा कृत्य करू द्या तर ती मनाने तिच्या नाही करत, तर तिला कोणीतरी प्रोत्साहन देतं किंवा कुणाच तरी सांगण्यावरून ते केलं जातं. मग असं लहान मुली किंवा लहान मुलं कुठल्याही वाईट प्रवृत्तीला बळी न पडण्यासाठी वारंवार तुम्ही शाळांना भेटी द्या, त्यांना समुपदेशन करा किंवा आपण कसं वागलं पाहिजे. म्हणजे अगदी लहान मुलींना म्हणजे 5वी 4थी पर्यंतच्या मुलींना गुड टच बॅड टच विषयी सांगितलं जातं. त्यानंतरच्या मुलींना मोबाईल कसा वापरायचा किंवा फेसबुक इंस्टाग्रामचा कसा उपयोग करायचा, दुरुपयोग कसा होतो आणि आपण त्यापासून सजग राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे याविषयी लेक्चर्स द्यायला आम्हाला सांगितलं. आणि त्यानुसार मला वाटतं मी बऱ्यापैकी महाड शहर मधल्या सगळ्या शाळा कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे मुलींना चांगलं समुपदेशन करून किंवा ज्या काही दैनंदिन आमच्याकडे दररोज अशा केसेस येतात की जेणेकरून साध्या एका चुकीमुळे कुणाच तरी कितीतरी पैसे विड्रॉ झालेले असतात. किंवा बऱ्याच वेळा अशी एक केस तर माझ्याकडे आली होती की म्हणजे आपल्या इथली शेजारचीच केस होती. ती मला खरं आश्चर्य वाटतं, म्हणजे सगळ्या महिलांना मला सांगावंसं वाटते. ज्यावेळी ती केस झाल्यानंतर मी आईशी इंट्रॉगेट झाली, तिच्या आईशी इंट्रॉगेट झाली, तर ती आई म्हणे ती त्या सलून मध्ये दररोज लहानपणापासून जाते. म्हणजे तुम्ही एवढे निश्चिंत कसं राहता, आपली मुलगा किंवा मुलगी कुठे जाऊन बसते किंवा काय करते याच्याकडे आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे. म्हणजे आपल्या शेजारचीच एक केस होती की एक 60 वर्षाचा 59 वर्षाचा व्यक्ती होता, सलून मध्ये काम करत होता, घराशेजारीच होतं सलून, आणि त्यांनी तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न केला. ती केस इन्व्हेस्टिगेशन मी स्वतः केलं होतं. ज्यावेळी या छोट्या छोट्या मुली आमच्याकडे येतात आणि अक्षरशः खाली मान घालून बसतात किंवा त्यांना काही कळत नसतं की आपल्या बरोबर काय होतंय किंवा काय झालेलं आहे, परंतु मग आपण आई म्हणून काय केलं पाहिजे. म्हणजे आई म्हणून आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की बाबा आपली मुलगी कुठं जाते किंवा मुलगा कुठं. असं काही नाही की मुलींवरच अत्याचार होतात, मुलांवरही होऊ शकतात किंवा होत आहेत, परंतु एक आई म्हणून आपण नक्कीच बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. बाबा ती कुठं जाऊन बसतीये, काय करते, तिच्या बरोबर कोण आहे, त्यानंतर तिच्यासोबत काही घडले का. समजा जर ती शांत दररोज खेळत असेल आणि एका दिवशी ती शांत बसली असेल तर आपण तिला विचारणं गरजेचं आहे की काय झालंय तुझ्यासोबत, हे लक्षात. आणि नुसतं विचारून नाही तर तिला त्यातून समुपदेशन करून किंवा तिला अगदी गोड बोलून विश्वासात घेऊन नक्की काय झाले आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि ज्या प्रकारे आपल्याला राऊत मॅडमनी काही गोष्टी सांगितल्या, आज आपल्या ह्या जवळपासच्या बऱ्याचशा शाळा आहेत किंवा फक्त ह्या ऐकण्याच्या गोष्टी पुरते राहिलेल्या मर्यादित नाहीयेत. त्याच्या पलीकडे जाऊन आपण महिलांनी फक्त आपलं चूल आणि मूल एवढ्यापर्यंत आपण कार्यरत राहिलेले नाहीयेत. बऱ्याच क्षेत्रामध्ये सगळ्याच माझ्या माता भगिनींनी अगदी श्रेय गाठलेलं आहे आणि ते श्रेय गाठत असताना प्रत्येकाला आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत. एक स्त्री किती भूमिका निभवते प्रत्येकीला माहितीये, सांगायची गरज नाहीये. मग त्या भूमिका निभवत असताना ती वेगळं काय करत असते, स्वतःसाठी वेळ देत नाहीये. मला वाटतं आता जागृतीने कोणाची तरी लिस्ट वाचत होती, कोणाचं ते डॉक्टर मॅडमचं लिस्ट ऐकवत होती ती, ते सुद्धा ऐकणं महत्वाचं होतं. आता त्या ऐकवत होत्या, पण त्या जर स्वतः जर इथे येऊन बोलल्या असत्या तर अगदी वेगळ्या पद्धतीने अटॅचमेंट झाली असती आणि ऐकायला सुद्धा एक वेगळं वाटलं असतं. मग अगदी खूप छान पद्धतीने माझ्या माता भगिनी ऐकलं असतं. मग त्या गोष्टी ऐकत असताना दुसऱ्याच्या सांगण्याने आणि ऐकण्यात फरक असतो. मग त्याच्यासाठी आपण स्वतः किती बदल करायचे आपल्या स्वतःमध्ये. दरवेळेला मंगळागौरचे प्रोग्राम असतात, त्यामध्ये त्यांचा नंबर असतो. अगदी भले नंबर नाही आला पण ते हार मानलेले आतापर्यंत, त्याच्यासाठी मला त्यांचं खरंच कौतुक करायचंय. गप्पा मारा ना, प्रत्येक स्त्रीला गप्पा मारायला आवडतात, पण त्या गप्पांमध्ये काय असलं पाहिजे, आपण कोणता व्यवसाय केला पाहिजे, आपलं ध्येय काय असलं पाहिजे, आपला स्टार्टअप योजना आहेत. आता सरकारने बऱ्याचशा योजना काढलेल्या आहेत. मग त्या योजनांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे व्यवसाय करू शकतो, आपला बचत गट कशा प्रकारे आपण पुढे नेऊ शकतो, सोशल मीडियावरती आपण काम करू शकतो का, कशा प्रकारे आपण विविध प्रकारच्या तुम्ही गप्पा मारा ना, पण त्या गप्पांना काहीतरी अर्थ पाहिजे, तथ्य पाहिजे, मेहनत पाहिजे. कशी मेहनत केली पाहिजे आपण. बचत गट आहेत, मग त्या बचत गटांमध्ये किती महिला काम करतायत. आता उत्तर सगळ्याच गटामध्ये त्या महिलांचा बचत गट आहेत. भोई समाजामध्ये बचत गट नाही आहेत का, आहेत ना. मग किती गट आहेत त्याच्यामध्ये, त्या गटामध्ये महिला किती काम करतात, 1 ते 2 महिला काम करतात. पण
पोस्टर होतं. असं खरं आहे? नक्की ना? पण 2 गटांवरती पण महिला काम करतायत, बरोबर आहे ना? मग 10 गटांची महिलांची कशासाठी गरज पडते? आवश्यकता आहे का 10 महिलांची? मग त्याच्यासाठी प्रत्येकीने जो व्यवसाय करताय त्याच्यासाठी तुम्ही सक्षम आहात. एक पाऊल टाकायला तुम्ही घाबरताय. भले तुम्ही पहिली पाऊल तुमचं अपयशाकडे जाईल, पण तोच पाऊल तुम्हाला यशाकडे नेण्याची गोष्ट असते. मग ते पाऊल टाकत असताना तुम्हाला कुठेही गरज भासत असेल, तुमच्या हाकेच्या अंतरावर आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांचं घर आहे. सगळ्यांच्याच माय माऊली जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमाताई गोगावले आहेत. कधी तुम्ही आवाज दिला तुमच्या आखेच्या अंतरावरती आहे आणि त्या वेळेला तुमच्या मदतीसाठी धावून आलेलं असे गोगावले कुटुंब आहे. मंत्री महोदयाने घेऊन येत होती कार्यक्रमाला, पण हे 2 जण सकाळी गेले. त्यांनी काय सांगितलं की आता तुम्ही येऊ नका, संध्याकाळी या. आता ह्याला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत वाट बघायला लागणार आहे. आजचा हा कार्यक्रम चांगले 50 वर्ष कार्यक्रम हा साजरा झाला. आणि पहिल्या प्रथम गेल्या 7 तारखेला आज तुम्ही सर्व महाड आणि पोलादपूर तालुक्यातल्या भोई समाजाच्या महिलांनी आमच्यावरती ऋण उपकार केलेत, ते पहिल्यापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. आज चांगल्या प्रकारे आम्हाला तुम्ही सहकार्य केलात आणि आमचे उमेदवार निवडून दिलात, ते तुमचे आम्ही ऋणी आभारी आहोत. आज हल्दी कुंकू कार्यक्रम साजरा करत असतो आपण किती वर्ष, की आता संक्रांतीपासून भोगीपासून कार्यक्रम आपण करतोय. ते आता पाऊस पडेपर्यंत म्हणतात की रथसप्तमी झाली का कार्यक्रम संपले, पण नाही संपत. पाऊस पडेपर्यंत हा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम हे चालूच असतात. जो गावोगाव सप्ते असतात तिथे हल्दी कुंकू कार्यक्रम होतात. असे कार्यक्रम असते का हल्दी कुंकू कार्यक्रम होतात. आपण हल्दी कुंकवाला एकमेकीला सुवासिनीचं वाण देत असतो आणि नटून थटून आलो. आपल्या जर शिवाजी महाराज राजे नसते, त्यावेळेला जर 300-350 वर्षापूर्वी जर राजे शिवाजी महाराज जर नसते, तर आपण असे माता बहिणीने हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले असते का? आणि आपल्या माता बहिणीच्या कपाळाला कुंकू असते का? म्हणून आपले राजे शिवाजी महाराज होते, म्हणून आपण कार्यक्रम हे साजरे करतोय. आज किती वर्ष झाली. स्वाभिमानाने अभिमानाने हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा साजरा करतो. हल्दी कुंकू हे आपल्या सौभाग्याचं लेणं आहे. आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं. आता मला सांगा, तुम्ही किती हजाराची साडी नेसली आणि किती तोल्याचे किती दागिने घातले, ते कोण दिसतं का, बघतं का? आता आमचीच मुलगी बघा, आता बांगडी आहे का बघा. आताच्या पोरी आता बांगडी घालत नाही, कपाळला टिकली लावतात, ती दिसत पण नाही. अरे काय कोण विचारतं मला सांगा? आपलं हे सौभाग्याचं लेण आहे. अरे हातामध्ये 4 बांगड्या तरी पाहिजेत, पायात जोडवी पाहिजेत, कपाळाला कुंकू पाहिजे. हेच आपल्या सोबत जाणार आहे. दागिने आपल्या सोबत जाणार आहेत का? नाही ना जाणार. सुना म्हणतील, लेक म्हणतील, कशाला एवढं द्यायचं, याच्याबरोबर एवढं तर थोडं घाला, पण ते देत नाहीत. देतात का? पण हा आपला जो तुकडा आहे, आपला सौभाग्याचं लेण आहे, हेच आपल्या सोबत जाणार आहोत. ह्याच्या पलीकडे काय जाणार आहे? आता मगाशी निरीक्षक ताई आपल्या पाटील पोलीस अधिकारी बाईने सांगितलं ही वस्तुस्थिती आहे. 2 पुस्तकं बुक तुम्ही कमी मुलांना शिकवा, पण हे चांगले संस्कार मुलांना द्या. आताच हे मोबाईल मुळे तर सर्व झाले. तुम्ही टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये बघता हे सिरियल, आम्ही तर कधी बघतच नाही. आम्हाला यातलं काही माहितीच नाही, समजत पण नाही. जे आहे ते खरं सांगते. आम्हाला टाईमच नाही बघायला मिळत. कधीतरी अशा बातम्या वगैरे बघत असेल. आता सगळ्याला लागले असेल भूक. आता भाषण ऐकायच्या मनस्थितीत नाही. तुम्हाला सगळ्यांना
निरोगी आरोग्य आयुष्य लाभावं आणि असं आमच्या गोगावले कुटुंबावर प्रेम असंच आमच्या असू द्या आणि आमचंही तुम्हाला काही महिलांना सहकार्य असेल ते लागलं केलं जाईल एवढंच बोलून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.